मला अतिशय आनंद आहे की आपण अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती, त्या योजनेच्या अंतर्गत आषाढीला आपण पहिली यादी घोषित केली होती। घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही। अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं। आज जवळपास 5029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। मध्यंतरी काही गैरसमज असे झाले होते की आमच्यावरचं कर्ज जास्ती दिसतं आहे आणि आमच्या नावावर अप्रूव्ड पैसे कमी आहेत। त्याचं कारण जे काही NPAवर लावलेलं व्याज होतं त्या व्याजामुळे ते जास्त दिसत होतं। बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता अकाउंटमधले पैसे आणि शासनाने त्यांच्या अकाउंटला भरलेले पैसे, म्हणजे कर्जाचे पैसे अकाउंटमधले आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ही अकाउंट नील झालेली आहेत। आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत। अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील। अजूनही म्हणजे जवळपास हे 18-19 लाख अकाउंट जे आहेत याची प्रोसेस चालली आहे। 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत। बँकांनी हे सांगितलं आहे की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू। त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही सगळे अकाउंट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे। पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आता रोज जसे जसे अकाउंट येतील तसे तसे पैसे भरले जातील। सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याला याकरता वेळ लागला की आपण हे ठरवलं होतं की याद्या ग्रामपंचायतपर्यंत जातील, त्या ठिकाणी याद्यांचं वाचन होईल, लोकांना हे समजलं पाहिजे आणि मग लोकांनी फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे। ते आता खूप जोरात चाललेलं आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात ते करत आहेत। ते झाल्याबरोबर आमच्याकडे जसं अकाउंट येतो तसं आम्ही पैसे भरणं सुरू करतो। बघा, 1 महिन्याभरात झालं पाहिजे, पण त्यात आपला जुना जो साधारणपणे अनुभव आहे त्याच्यामध्ये 80% काम एका महिन्यात होतं। 20% कामाला वेळ लागतो, कारण त्यात काही ना काही अडचणी, इतका लाखो शेतकऱ्यांचा जो रेकॉर्ड असतो, कुठे शेतकऱ्याची अडचण असते, कुठे बँकेची अडचण असते, काही ठिकाणी आता अशाही केसेस आहेत की वडिलांच्या नावाने कर्ज आहे, वडील गेले आहेत, मग ते म्युटेशन करून ते कर्ज त्या ठिकाणी आपल्याला रद्द करायचं आहे। अशा कागदपत्राच्या पूर्तता चालत असतात, पण 80% काम मात्र वेळेत होतं। ते आम्ही याच्यामध्ये 2च टप्पे केलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळे कर्जमाफीचे पैसे भरतो आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रोत्साहनचे पैसे देणार आहोत। बिलकुल अडचण येणार नाही। सगळ्या बँकांनी सांगितलं आहे। काही अशाही पद्धतीनं अफवा पसरवल्या जात आहेत की OTS झाला आहे त्यामुळे सिबिल तुम्हाला लागेल, असं कुठेही नाही। यात कुठलंही OTS नाही आहे।
फक्त लावलेलं जास्तीचं व्याज हे रद्द केलेलं आहे, बाकी पूर्ण पैसे सरकार भरते. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर सिबिलची अट लागणार नाही आहे. टेक्निकल त्रुटी आहेत. काही ठिकाणी अकाउंट दुबार आलेले आहेत, त्यामुळे ते 2 अकाउंट आहे की 1 अकाउंट आहे हे पाहावं लागणार आहे. काही ठिकाणी नंबरचा मिसमॅच आहे, काही ठिकाणी नावांचा मिसमॅच आहे आणि म्हणून ते सुधारण्याकरता त्या ठिकाणी पाठवले आहेत. कारण ही संपूर्ण डिजिटल पद्धत असल्यामुळे डिजिटल पद्धतीत सगळ्या गोष्टी व्हेरीफाय झाल्याशिवाय पैसे जात नाही, DBTनी पैसे जातात. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय कराव्या लागतात. म्हणून या छोट्या छोट्या चुका आहेत त्या बँका ऑथेंटिकेट करून देणार आहेत. कुंभमेळा आढावा संदर्भात देखील बैठक पार पडलेली आहे. दुसरीकडे राज ठाकरे नाशिकमध्ये जाऊन टीका केली आहे की कुंभमेळ्याची सर्व कामं जी आहेत ती गुजरातला कंटाळताना. आपल्याला या संदर्भात गिरीश महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तथापि मी पुन्हा एकदा सांगतो, एकतर गुजरातचे दिले वगैरे सपशेल खोटं आहे, पण काही असू शकतात. आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राटं देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही. मला या गोष्टीचं समाधान आहे की जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत, ते बिलो दिले गेलेले आहेत आणि 3 प्रकारचे क्वालिटी चेक्स हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे क्वालिटी चेक झाल्यानंतरच त्या ठिकाणी पैसा मिळणार आहे. आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांची नावं आपण पाठवून देऊ, पण मला असं वाटतं की अशा पद्धतीनं आपल्याकडे पद्धतच नाही. आपल्याकडे ज्यांची बिड कॅपॅसिटी असते, जे क्वालिफाय होतात ते टेंडर भरतात. आज आम्ही MNGLच्याही लोकांना बोलवलं होतं. नाशिकमधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGLमुळे झाला आहे. सगळे रस्ते MNGLला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्त्वाची आहे गॅस पाईपलाईन. त्या गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर घरोघरी जे कनेक्शन द्यायचे आहेत त्याला ते उशीर लावत असल्यामुळे जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही आणि कनेक्शन अतिशय धीम्या गतीने ते देतात. फक्त 44,000 कनेक्शन त्यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत 2 लाख कनेक्शन पूर्ण होणं अपेक्षित होतं. एकूण 4 लाख कनेक्शन आहेत, पण 2 लाख आत्तापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. ते काही त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनाही अतिशय खडसावून सांगण्यात आलेलं आहे. त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलेला आहे. त्या प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी ते काम करावं असं अपेक्षित आहे. इतर आपल्याला कल्पना आहे की आत्ता एकाच वेळी कुंभमुळे खूप कामं नाशिकमध्ये चाललेली आहेत. मल्टिपल एजन्सीज काम करत आहेत आणि आत्ताचं कामाची गती आणि आपल्याकडे असलेला वेळ हे पाहता आपल्याला खूप जास्त समन्वय न करता फास्ट ज्या गतीने जे काम करतात त्यांना काम करू द्यावं लागतं आहे. याचेही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तथापि महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सायनेजेस लावले पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत, सातत्याने रोड मोटरेबल तरी राहतील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आपल्या माहितीकरता एक मात्र निश्चितपणे सांगतो की विशेषतः जवळपास युद्धामुळे 3 महिने डांबराचं प्रोडक्शन हे बंद होतं, डांबर उपलब्ध नव्हतं. आता मी विशेष पत्र केंद्र सरकारच्या सगळ्या कंपन्यांना दिलं आहे आणि कुंभमेळ्याकरता डांबर राखून ठेवावं त्याची क्वांटिटी पण आपण दिली आहे. आम्ही ॲडव्हान्स पैसे आपल्याला द्यायला तयार आहोत. आमच्याकरता ते राखून ठेवावं अशा पद्धतीची विनंती त्यांना केली आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्यावरून आता मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासोबत काही मंत्र्यांना आणि यांना पण टार्गेट केलेलं पाहिजे. मला असं वाटतं काल याचं अतिशय सविस्तर उत्तर मी दिलेलं आहे. देखिए
एक बहुत अच्छा निर्णय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर कर्ज माफ़ी की योजना हमने घोषित की। इस योजना के तहत हमारी जो पहली लिस्ट आई थी वो करीब 16 लाख किसानों की थी। उस लिस्ट को हमने फील्ड में भेजा, उसमें आधार ऑथेंटिकेशन किया और जिनका आधार ऑथेंटिकेशन हुआ, ऐसी पहली लिस्ट करीब 6,22,000 किसानों की, उनके खातों में 5,000 करोड़ से ज़्यादा पैसा आज हमने जमा किया है। और कल से जैसे जैसे आधार ऑथेंटिकेशन होते जाएगा वैसे वैसे किसानों के खातों में पैसा जाएगा। सभी किसानों को कर्ज माफ़ी का फ़ायदा मिले, इस प्रकार का हमारा प्रयास है। देखिए, कितने किस्तों में नहीं, जैसा जैसा हमारे पास ऑथेंटिकेशन होगा, हमारी तैयारी पूरी है। एक दिन में डेटा आया तो हम एक दिन में पैसा देंगे, लेकिन उसमें हर किसान को आधार ऑथेंटिकेशन करना पड़ता है। उतना ही काम उसका है, वो जैसे करता है हमारे पास ऑटोमेटिक वो आ जाता है और हम उसमें पैसा भरते हैं। देखिए, ऐसा है कि नेट के ऊपर, डार्क नेट के ऊपर या कुछ अलग अलग प्रकार के पब्लिकेशंस के माध्यम से कुछ इस प्रकार के की किताबें, कि जिन किताबों में बड़े पैमाने पर रेडिकलाइजेशन करना, बॉम्ब कैसे तैयार करें, हमला कैसे करें, इस प्रकार की कई चीज़ें उनमें दिखाई दे रही थी। और हम लोग जानते हैं कि चूँकि एक्सप्रेसली इनको बैन करने के लिए हमारे पास इससे पहले कानून नहीं था, लेकिन अब हमारा नया कानून जो मंजूर हुआ है उसमें इसको बैन किया जा सकता है। तो मुझे लगता है कि बिल्कुल अच्छी कार्रवाई हुई है। सर, मराठीमध्ये सांगतात दहशतवादींना ज्या पद्धतीने प्रोत्साहन देणारे 114 आहेत त्या बाहेर करण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारचं मटेरियल की ज्याच्यामध्ये रॅडिकलायझेशन करणं, बॉम्ब तयार करणं, हल्ले कसे केले पाहिजेत, एकल हल्ला कसा केला पाहिजे, अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन रॅडिकलाइज करण्याच्या दृष्टीनं जे काही नेटवर, डार्क नेटवर, पब्लिकेशन्समध्ये असं जे मटेरियल सर्क्युलेट होत होतं, हे बॅन करण्याकरता राज्यामध्ये एक्सप्रेस कायदा नव्हता। परंतु आता आपण जो जनसुरक्षा कायदा तयार केला, त्या कायद्यामध्ये अशा प्रकारचं मटेरियल बॅन करून त्याचं सर्क्युलेशन करणाऱ्यांवर आपल्याला कारवाई करता येते। त्यामुळे ती कारवाई राज्याने केली आहे। सर, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमल्यानंतर कुठेतरी भाजप नाराज आहे, अशा प्रकारच्या बातम्या, चर्चा सुरू होत्या। पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही। आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलं आहे हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही। त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन। पण एकूणच कुठेतरी प्रशांत किशोर यांची नेमणूक झाल्यामुळे अरे, मला माहितीच नाही नेमणूक झाली तर तुम्ही मला का विचारता? माझ्या पक्षाचं मला विचारा। देखिए, आरएसएस के परम पूजनीय सरसंघचालक जी जो बोलते हैं वो किसी एक पार्टी के लिए या एक गुट के लिए या एक संस्था के लिए बात नहीं होती, हमारे देश के लिए वो बोलते हैं। मुझे ऐसा लगता है कि चाहे वो पक्ष हो चाहे विपक्ष हो, उन्होंने जो बातें कही इस देश के हित की बातें कही है, सभी के लिए कही है, सभी उसमें से बोध लेंगे। और अगर हमारे विपक्ष को बातें पसंद आई है तो मैं उनको अभिनंदन करता हूं, उनको बधाई देता हूं। तर शेतकरी कर्जमाफीचा पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि त्या संदर्भात सध्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे। तर इतर काही मुद्द्यांवरती देखील त्यांनी भाष्य केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।